नमस्कार सर. नमस्कार. आपल्याला काय त्रास होता? खुब्याचा त्रास होता उजव्या पायाला. उजव्या पायाला त्रास होता. आता काय वाटतंय तुम्हाला एकंदरीत? खूप मोकळं वाटतंय आणि मुवमेंट खूप वाढल्यात माझ्या. तुम्ही सांगितलेले व्यायाम आणि तुमच्याकडे मी जवळ 3 वेळा आलोय. तर 3 वेळेस तुम्ही जे मसाज वगैरे करून दिलेत मशीननी, त्याच्यामुळे व्हायब्रेशनमुळे खूप फरक वाटतो. म्हणजे मोकळं वाटतंय. खूप मोकळं वाटतंय. असं लुब्रिकेट वाटतंय का पाय? हो, मुवमेंट वाढलेत ना. जो बॉलचे जे मोकळा झालाय, अटकलेला बॉल होता मोकळा झालाय. त्याच्यापेक्षा आताचे लुब्रिकेशन चांगलं पडतं. मोकळा झालाय, खूप मोकळा झालाय. त्याला रक्त पुरवठा वाढल्यासारखं वाटतंय तुम्हाला? हो, मग त्यामुळे तर मुवमेंट वाढली ना. हा, मुवमेंट वाढली. जी झीज झालेली होती ती भरून यायला लागली. पायाच्या ज्या हालचाली तुमच्या त्या हालचाली चांगल्या पद्धतीने. हो, थोडस पेन आहे पण मुवमेंट आहे. मुवमेंट वाढल्या म्हणजे ते पेन बी हळूहळू कमी होऊन जाईल. जसं जसं त्या बॉलला रक्त पुरवठा वाढेल त्याची झीज भरून येईल. निसर्गता ही झीज भरून येते. ही जी झीज आहे ही निसर्गता भरून येते आणि निसर्गता भरून आली तर ती ऑटोमॅटिकली तुम्हाला परत पूर्वी पदावरती येतील आणि हालचाली चांगल्या होतील. तर तुम्ही इतर पेशंटला काय सांगू शकता? इतर पेशंटला सांगेल मी की ऑपरेशन करू नका, प्रयत्न करा. प्रयत्न करणं हे आपलं काम आहे. प्रयत्न करत राहिलं कुठेतरी यश मिळेल. याची आशा काही सोडू नका कुठे. ऑपरेशनचे जे दुष्परिणाम आहे, आता बऱ्याच जणांना ते बॉलची जब नवीन बॉल बसवला जातो त्याच्यात पाणी तयार होणं किंवा इतर अडचणी वाढतात किंवा दुसरा काही आजार असेल MRI करायला अडचणी, भानगडी, गुडघ्याचे काही आजार असतील तर त्याला परत आपण नैसर्गिक पद्धतीने काही ट्रीटमेंट करू शकत नाही. बरोबर. तर त्यापेक्षा निसर्गानं जे दिलेले देणगी ती जशाची तशी ठेवणं आणि ती जपवणूक करणं हे आपलं काम आहे. तर नक्कीच मित्रांनो, तुम्हालाही साहेबांसारखं जर तुम्हाला काही आजार असेल हिप जॉईंटचा किंवा इतर मणक्यांचे आजार तर आमच्याकडे नैसर्गिक पद्धतीनं कुठलंही औषधं गोळी न खाता तो आजार बरा होऊ शकतो. तर आमचा संपर्क नंबर आहे 9850426261. या नंबरवरती तुम्ही संपर्क साधून यांच्यासारखाच आपण हिप जॉईंटचा आजार असा बरा करू शकतो. धन्यवाद.